पैकी 50च घरं चालू आहेत आणि लोकसंख्या इतकी कमी झाली. आमची तरुण पिढी गावात न राहता शहराकडे का वळायला लागली? याला कारणीभूत आपणच आहोत. हेच आमच्या ह्या प्रहसनातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जितका विनोदी तितकाच हृदयस्पर्शी आणि प्रबोधनपर सादर करत आहोत. भोग नशिबाचे भविष्याच्या प्रगतीचे, भोग नशिबाचे भविष्याच्या प्रगतीचे. म्हणजे अगदी 25 वलांडून गेली, 30 वलांडून गेली तरी पण नाव काढत नाही त्यांच्यासाठी. म्हणजे हल्ली म्हणजे एवढी बेकार अवस्था आली ना. म्हणजे लग्न कोणाला करायचं म्हटलं ना मध्यस्थी आला, भाव आला, बहीण आली तर शोधीपर्यंत नवरीचं वय 30 वर्ष होऊन गेलं. वाटूला लागले हो सगळं. म्हणजे तुम्हाला सांगतो ना आता लग्न ठरवणं म्हणजे एवढं मुश्किल झालं. पण आमच्या टायमाला काय होता? आमच्या टायमाला नुसतं गेलं पानाला चुना लावता लावता पोरी ठरवून आलो आहे. चुना लावता लावता हो तुम्हाला जास्त नाही सांगित. मी फिरून फिरून माझ्या ढोपऱ्याच्या वाट्या झिजले हो. ढोपऱ्याच्या वाट्या झिजल्या. परवा जाऊन शेवटी बदलून घेतल्या. तांब्याच्या लावल्यात आता. अहो पहिल्या विरोध मटणाचा तारा दिली तो नुसत्या साध्या वाट्या ना. आता डॉक्टरांना बोलत जरा चांगल्या लाव, अजून मला फिरायचंय. बऱ्याच पोरांची लग्न बाकी राहिलीत ना, त्यांची सगळ्यांची लग्न लावायची. पण आमच्या जरा डोक्यात तुम्ही फॅट टाकला नाही ना तर मला समजतच नाही. म्हणजे नुकतं लोकांना बोललं ना अरे बॉस शेती करा. अरे छिया शेतीत काय दम आहे काय? काय कर वाटतंय शेती? तिकडे मुंबईला राहूया, तिकडे राहूया चांगल्या मस्त करूया. शेतीत काय दम नाही म्हणणार आहे ना. रेशनच्या लाईन मध्ये 20,000चा मोबाईल येऊ, हे माझा नंबर आहे, माझा नंबर आहे. म्हणजे आम्हाला शेती करायला परवडत नाही. पण आमच्या रेशनवर 3 रुपये किलो जो तांदूळ येतो तो आम्हाला घ्यायला परवडतो. अरे त्यांना 3 रुपये द्यायला परवडतो कसा? हा तरी माणसाने विचार करायला. तर यांचा तांदूळ पाण्यात टाकून बघा. अर्ध तांदूळ जीव गेल्यासारखं वरती येतात. चेष्ट नाही हा. प्लास्टिक सगळं प्लास्टिक. पण हे प्लास्टिक खाऊनच आपल्याला अटॅक पॅटॅक येत आहेत ना. प्लास्टिक खाऊनच येत आहेत. अटॅक म्हणजे तरसच नाही. खुर्चीत बसलेला माणूस तिथंच गुडू जाग्यावर खा प्लास्टिक. पण आम्ही शेती करणार, आम्ही प्लास्टिक खाऊ. याला गुलामगिरी म्हणतात, गुलामगिरी. जीववाल्याने कसा पहिलं सगळं फ्री दिली. आता घ्या रेटून रिचार्ज घ्या. आता लोकांना एकदा सवय लागली ना. आता रेटून रिचार्ज वाढवली, मला लागतो काय पण करू. तसं आहे. 3 रुपये आता देतील, नंतर 70 करतील ना. ते आमच्या लोकांना काय बाई 70 केली, 70 केली. तर मेले मग शेती करायला झालं काय? आता कोकण रेल्वेने एकदा जाऊन बघा. माणसा कमी तांदळाची बोचकी रोज असतात. मला मग मुंबईत जाता म्हणजे इकडनं तांदूळ नेणार तिकडे खाणार. मग ते गावात येऊन घालवता का वाईट आहे? पण आपल्या लोकांना सांगेल कोण? आणि हल्ली मोठं फॅड म्हणजे काय? गावात मुंबईला रूम असली तरच पोराचं लग्न होतंय. नाही तर आमची पोरा 40 झाली तरी नाही हो अजून लग्नाच्या. तर हे तिथंच नाहीये. पण आमच्या गावात एक पोर आहे बुवा. 10 लोकांना काम लावला ना. शेतीचं चांगलं काम करतोय. त्याला पोरगी बघायला जायचंय म्हणून हा मी नटून टटून आलोय. नाही तुम्हाला एवढं हाय शेलिंग मारायला आहे तर नाही. गावकर म्हणजे कसा इज्जतच पाहिजे ना. बघा विशाल बी सगळी घेऊन का आलोय? गावकर समजला पाहिजे. बाकी काय निघणार तुम्ही? अरे जरा तयारी असते. अरे तयारी कसली? तयारी कसली? तिथे उशीर केला ना तर पहिला गावकऱ्याला चिपतील. यजमानी राहिलो माग. तुम्ही यजमानी आहे? अरे हो यजमानी. हा सदर बिग्र घालून आलाय तो यजमानी. अरे टायमा जाय नको का? हल्ली पहिल्यासारखी परिस्थिती राहिली आहे. पण एकाला पोरगी बघायला जायचं माझ्या. तर तुला कोण आता ठेव? हाही ढेरी बघून तो पाहिजे थांबायच्या नाही. मला कशाला पाहिजे आता? तेच म्हणतोय मी. मला बघायला जायचं ना. एवढा उशीर होतात कुठं? काय सांगू?
तर वाट लागली रे. अरे जायच्या आधी कशी वाट लागली? नाही बघायचं इकडे जायचं आहे. आपल्याला, इकडे जायचंच आहे. पण तुला काय सांगू, माकडाने ना वाट लावून टाकली. पण तू माकडाने काय केलं तुला? पण माकडाने वाट लावली. काय वाट लावली नाही? भाजी म्हणू नको, केळी म्हणू नको, नाही म्हणे. तू म्हणू नको, मी म्हणतो. तू फक्त आहे. तू मला सांगतो ह म्हणू नको तर म्हणू नका. मी कुठं म्हणतोय? अरे मला म्हणू दे ना. पण हा भाजी म्हणू नको, केळी म्हणू नको, भांडी म्हणू नको. एक वस्तू जागेवर ठेवत नाही. भाजी पण येतात. मग गलाचं तोडतात काय गलाचा? कालपासून ती पण न्यायला लागले रे. मग ही माकडा नव्ह. मग कोण आहे? हे मी नवीन तयार झालेले माकडा आहे. म्हणजे ते कौला काढून पण आतमध्ये बसतात. आणि तुझी गलाचा स्वतःची असते हा. तर झुरपाच्या मागे जा, बांधाच्या मागे जा. बाटली बरोबर तुझी गलाचा भेटते. सांगून देतो तिला मी. असं पण असतं. अरे याड्या आहेत काय? मला सगळं माहिती आहे ना. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणतोय, ही जी माणसं आहेत ना, हा. ती त्या माकडांपासून बनली. अरे हा इतिहास आहे. हा काय सांगतो तुम्हाला? मी पण वाचलाय. मग अरे पूर्वी माणूस हा माकड होता. माणसाला शेपटी होती माग. पण माणसाने त्याचा वापर केला नाही, त्याच्यामुळे ती शेपटी गळून पडली. आणि माकड असा वाकलेला होता. तो ताट 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 होऊन त्याचा माणूस आला. बरोबर ना? इतिहास आहे. मग मला एक सांग, ही जर माणसं त्या जर माकडांपासून बनलेली असतील, हा ही मागं राहिली ती कोण आहे? तर पण बरोबर आहे. त्याचं काय झालं? हा, की मागच्या टाइमला स्वप्ना बोलण्याची मीटिंग नाही वाढीत झाली. आपल्या वाडी झाली नाही. हा हा हा, तेव्हा चाय भेटली नाही म्हणून तो रुसून बसलेला ती माकडात राहिली. म्हणजे जी रुजतात ती माकडं होतात. याला काय म्हणून सांगतो तुला रुसू नको. आणि तू माकडाच्या जन्मात आलास तर लोकांचं वाटोळच करशील. माणूस आहे ते. अरे ह्या झाडावर त्या झाडावर उडी मारली तर फांदी तोडून खाल्ली. म्हणून सांगतोय तुला, तू रुसू नको कधी. बरं ते जाऊ दे. आपल्याला कुठं जायचंय माहिती आहे हो, ना? मुलगी बघायला जायचंय. हा. अरे पण मध्यस्थी बिध्यस्थी पण बघत लक्षात नाही. त्याशिवाय आता पोरगी भेटते काय? अरे वय हो, मध्यस्थी आलो ना तिथपासून आपल्या देशाचं वाटूला लागलंय. झाडं तोडायला मध्यस्थी. बरं मध्यस्थी येणार तो काय सांगणार? त्याच्या गाडीवर नावाचा झाडे लावा झाडे जागवा. मग मेला तू तोडून काढायचं तू? नाही मग लोक पण अजिबात मध्यस्थी जमिनीचं मध्यस्थी येणार. आमच्या कोकणाच्या जमिनीला वाटोला लावून टाकली. म्हणजे जिथं जिथं मध्यस्थी येणार तिथं वाट लागली. आता पोरींचं मध्यस्थी. पूर्वी गुरा ढोरा विकायला मध्यस्थी असायची, तर पोरी विकायला पण मध्यस्थी. देवा देवा. अरे बुवा, ते आहेत म्हणून आहे ना. कुठं त्याला ज्या पोऱ्या राहिलेल्या राहिली त्यांना पोरी भेटताय. अरे ते आहेत म्हणून नाही, ही आपल्याला सवय लागली. आपल्या स्वतःहून जायचं नाही. कोण मध्यस्थी भेटतोय काय त्याला 5,000 द्यायचे आणि त्याला फिरवायचं. पण ही परिस्थिती आली कशामुळे माहितीये का तुला? अरे आपण ऐकून घे. आपले नातेवाईकात काय कामाचे आहेत काय? नाही. नात्यात सांगून बघितलं. पोराला पोरगी बघा. बरोबर आहे. बहिणीला सांगून बघितलं. होय. पोराला पोरगी बघ. कोण नाही मध्यस्थी पडत. हा दादा बघते हा, बघते हा, बघते हा. काय करणार म्हणते आपली? कोण नाही बघी. मग अरे त्याच्यामुळे हा मध्यस्थी फोपावले. 5,000 घेतील मी टपरीवर जाऊन चहा पितील की तिथं घरात जातात. आता काय करणार काय मला सांग? करणार काय तू? नाही बरोबर. कोण मध्यस्थी कोण बघत नाही. तो आपल्या शेजारच्या गावातला आप्पा ना. कोण? तो आप्पा अरे तो झोड आप्पा. झाला. अरे आपल्या गावाला त्यानं चुना लावला. अरे तू त्याला कसा काय तुला दुसरा कोण भेटणार नाही? तात्या जायच्या आधी त्याला झोड म्हणून मोठा. अरे झोंडच आहे तू. अरे अख्ख्या गावाला चुना लावला नाही त्यानं. ह्याच्याकडनं 5. तुला माहितीये काय त्याची तारा? अख्ख्या वर्षभरात एक पोरगी बघतो आणि 10 पोरांना दाखवतो आणि सगळ्याकडनं 5-5 हजार घेतो. पण तो नाम्या सांगत होता तो चांगला आहे आप्पा. होय बाल असू दे. चांगला आहे तर चांगला असू दे. मी काय म्हणतोय, आता त्यांना बघितलं ना पोरगी. हा हा तर बघून तर ये तरी. आताच मी म्हणतोय. पण तू येल काय तो? हे काय म्हणजे बोलला 11ला येतोय म्हणून. नमस्कार 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 नमस्कार. अरे मी म्हटलं पांढरं कुत्र आलं. काय तिला टोपी घालायची म्हणजे मी ना घाबरलो म्हटलं पांढरं कुत्र कोण आलं. लवकर आमचं कामच तसं आहे. तुमच्यासारखं असं बायकोच्या चादरी बिदरी घेऊन जाऊन चालतंय काय? ए, बाबा ही चादर नाही आहे, ही शाल आहे शाल. आणि माझ्या गावात माझा सत्कार केला नाही शाल आणि शिरपल देऊन. काय? शाल आणि शिरपल. हा हे बोला आपण श्रीफळ म्हणजे श्रीफळ रे. श्रीफळ नारळ 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 नारळ. नारळ बोल ना. आणि बघ तुझ्या हलका नाही चपला घालून. अरे तू चपला घालून जातो गावात, तिथं कार्यक्रम असेल तिथं चपला काढून ठेवायचे, दुसऱ्याच्या उतरून घेऊन ये. तुला काय काही वेळा पकडलाय मी. चप्पल जोडायचं चप्पल हा ते असंच लोकांचं उपयोग.
बोलकीत नाही काय अण्णा मी काय म्हणतो बोल ना. ते मुलीकडे मी जाऊन आलो हा सगळं काम ओके करून आलोय झाले का हो हो ओके करून आलो म्हणजे टेन्शनच नाही घ्यायचं नाही नाही प्रॉपर्टी विपर्टी काम आहे तुम्हाला काय टेन्शन घेत नाही अजिबात नाही, तुमचं हो घ्या काय मसाला लावतोय ना अडा तात्या अण्णा जरा बोलतोय बोलून घे. घ्या घ्या तुमचं हा बोलणं जर घ्या. असा घालून पाडून मला बोलणार असेल तर तुमचं तुम्ही बघून येऊन जा हे बोल हे. अरे जा तू जा ये जाऊ दे काम काम काम. अरे जाऊ दे त्याला अरे तात्या मला एक सांगे तू लग्न जमवायला येतोस का मॉडेल येतोस रे जमवायला येतोय हा. अरे पण तुला सांगतो हा जाण्यातला नाही कसं म्हणणं अरे वाहन मारलं तरी जाणार नाही बाबा. काय बोलतोस काय अरे मध्यस्थी लोक असत असतात गोचिडी सारखे चिपटून बसतात अरे चुंबून हाती रे तुला अण्णा अरे अप्पा, ऐक ना अण्णा हा असा जर बोलला असेल ना तर मी जाणार मला घराचा दरवाजा दाखव अरे आलाच त्या दरवाजात जा दरवाजा नाही झाला मला माहितीये ना हा कारण का दिला कुठे दरवाजा दाखव कुठे जाण्याचा नाही हा गोची नाही गोची तुझ्यावर काय काय मी काही चाळीच्या कपासाठी नाही आलोय भिंतीचं काम आहे आणि जोखीमदारीचं काम कर, आहे कर. तुझं येणार टेकणार असं बोट खाली टेकून चाय पिणार मला दारीचं काम आहे मला सांग तू ह्याला पोरगी बागेत किती पैसे दिले साठी कोणाला त्या आमच्या आधी बघून घेऊ तुला काय पडले ते आता का झोंगला झोंगला का आता मालाला बोलून घेईल तेव्हा येईल हा होय होय पुढे बोलतोय बरं मी काय म्हणतोय तुला मी 5,000 दिले पहिले माहिती कशाला लावायचे तू 5,000 कशाला कशाला 5,000 5,000 कशाला म्हणजे ते काय अशाच पोरी मिळते भेटतात नाही नाही त्या फिरायला नको गाडीत काय पेट्रोल बिट्रोल नको टाकायला त्याला 5,000चं पेट्रोल टाकून हा काय अमेरिकेला गेला होता का स्वतः पेट्रोल पिऊन गावभर फिरत होता काय बाबा पैसे वाटताव ना तुम्ही पण मला कामाला फुकट लोकांना पोरी पैसा खर्च करून द्यायला काय माझा बापू श्रीमंत नव्हता हा पण नाही नाही पण लोकांना लुटणं पण कमी कर जरा अरे मी म्हणतो लुटणंचा अंगाला तरी लागू दे तुझ्या माझी एक अट आहे काय पोरगी ठरली हा लग्न ठरलं हा पोरगी एकदा का साखरपुड्याला आली हा तर पहिलं मी 5 घेतले हा मी नाही बोलणार नाही आणि नाही बोलशी त्याला घेतले घेतलं तर नाही बोलशी त्याचा या उद्या सोडील मी हा 5 घेतले हा उरलेलं 25 हा पोरगी एकदा का पाटावर बसली साखरपुड्याला हा की माझ्या हातात पाडायला लावलं तर पाटावर पोरगी उचलून घेऊन जाईल येडायस काय काय आला? डोक्यावर पडलास काय अरे पहिले 5 दिलेस आणि अजून 25ला बुडतोयस तू अरे कधी म्हणतोय हा साखरपुड्या वाचल्यावर 25 अरे पोरी हल्दीच्या अंगात पडायला लागले हो काय सांगतो तुम्हाला साखरपुड्याचा लय लांब राहिला तू बाबा हा तयार होऊ नको याला तू अप्पा मी काय म्हणतोय मी तुला 5 दिले अरे दिल्यात मध्ये दिल्यात आज दिलेत ना थांब जरा 5 दिले उरलेले 25 आहेत ना ते लग्न झालं देतो अण्णा व्यवहार म्हणजे व्यवहार व्यवहार म्हणजे व्यवहार बाकी काय मला माहिती नाही अरे ए हा तुझ्या पोरग्याला पोरगी बघतोय का म्हैस बघतोय अरे व्यवहार कोणता करतात म्हैशीचा करतात गाईचा करतात पोरीचा व्यवहार करतात अरे मेलो पोरी बघणार नाही ते अरे बुवा सध्या ह्या परिस्थितीला व्यवहारच म्हणतात पैशाचा कसा पण वस्तू देतो व्यवहारच असतो लुटा तुम्ही लुटा तू बोला तुला हा आणि तात्या अडली गाडी फटकं काय ना तशी याची अवस्था आहे एकदा भाऊ होऊन देईल बरं जबाबदारीचं काम आहे तुझ्या काय काय तर सगळ्या गोष्टी समजावायला लागतात इकडे तिकडे हा. लाव तू ना लाव तुम्ही येणार आहे तुम्ही बसणार आणि उद्यावरून शाळा हाकणार तसं ना होय बा, आमचं. लाव. जबाबदारी असते लग्न होईपर्यंत तात्या जबाबदारी असते. बरोबर बोलतोय तो ह्या गोष्टी बरोबर आहेत त्याच्या पण हा? गावकर गावकर म्हणून मिळवतो हा? त्या परवाच्या दिवशी थांब 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 थांब. त्या परवाच्या दिवशी त्या सुबाण्याचा कार्यक्रम झाला सुबानीच्या पोरग्याचा हा? गावकर म्हणून नुसतं मिरावताव हा तो सुबाण्याचा कार्यक्रम झाला त्याच्या तिथं दारू ह्या होत्या भेटला सर्व म्हणून त्याच्यावर नुसतं उपडी पडलं पण मी हा अरे मी दारूच्या थांबाला घेऊ नका धर्मा तुला काय सांगितलं? हा दारूचे ठेवायला नाही हा दारूचे ठेवायला अरे, शिवण ह्याच्यात कसा? मी काय म्हणतो ऐक. हा दारूचे ठेवायला शिवण कसा तात्या अरे अन्न माझा हा दारूच्या ठेवायला शिवण कसा हा गालसान पितो ते ऐक ना ते काय म्हणतो पोरग्याचं लग्न होतोय ना होऊ दे ना अरे भाऊ तू गप्प बस ना जरा
नाही भाऊ भाऊ ते. हा. नाही मग गावकर म्हणजे माझी काहीतरी जबाबदारी असते ना. बघा जास्त दिवस घालवण्यात मजा आहे. होय होय होय. आजची आज काय ते बघून घेऊया. तर मी मुलीकडे जातो. हा. त्यांना तयारी करायला सांगतो. हा. आणि हा जर आणला तर त्याच्या तोंडाला चिकटपट्टी बांधा. त्याचं झालेलं लग्न पण जोडीला. हे बुवा ऐक, असं काय बोलू नको. जरी मी त्याला बोललो असलो तरी तो आमच्या गावचा गावकर आहे, त्याची शान आहे गावात काय, त्याच्यामुळे तो बोलणार आहे कधी. त्याची शान असू द्या पण माझ्या तोंडात शान नाही घातलं नाही. सांगतोय मी. हा. कारण जबाबदारी माझ्यावर आहे. येऊ काय? जा जा. दरवाजा दाखवू काय जायचा सापडायचा नाही. आता जाईल मी बरोबर. आता बरोबर ना 25 ची तयारी केली आता बरोबर जाशी. काय आता भिंतीचा पैसा आहेत ते. होय अंगावर दिसू दे जरा मेहनत. काय अंगावर दिसू काय? याला लोकांना लुबाडून खाल्ली. लोकांना अरे शेतीला माझी बघितली किती आहे किती हाय. खाड्या लावल्या तशा भाताच्या खाड्या. त्या खा जीवाला जरा खा. मला कुणी थापाटी वाटायच्या जागेवर पैसे खाड्या लावून काय करायची. डाळीची एवढी मोठी मोठी पोती येत ना तुम्हाला घरात शिरायला जागा नाही. तेव्हाच मला वाटतं घरात शिरायला जागा नाही तर खायला पण जागा नाही. घरात शिरायला म्हणजे पॅक करून दिलं. भुशी पोकर दिलंय काय? हा बरं जातो आता सांगायला जातोय ना. येणार आहे काय जेवायला? कोण मी हा? तुलाच खायची वांदी आहे. काय मला खायची म्हणजे? तुला खायला भेटला तर असं अरे असतं. वाराला चिकन मटन मच्छी हा पापलेट सुरमईशिवाय आपण काही खात नाही. बोलतोय दिसतंय ना आगाऊ बघा. येणार आहेस काय? नुसतं सुकाट उरलंय. तू येणार आहेस आपलं काय? सुरमई कुठं आहे काय माहिती. येणार आहेस काय तू? येतो चल येतो. बघू दे तू काय घालतो तू जेवायला. येतो या म्हणतो. एवढा का आणलाय. मी काय म्हणतो, तो बोलतोय ना येतो. तयारी कर. मोबाईलला तुम्ही बायकोला फोन करू सांगा. नंबर पाठ आहे काय कोणाचा? बायकोचा. तर माझ्या बायकोचा नंतर माझ्या नाही पाठ असेल तर का तुझ्या पाठ असतं? नाही नाही तेच विचारलं. कर फोन कर बघू. हॅलो हा काय करतेस? नाही नाही तसं नाही. एका माणसाचं जेवण वाढवतो. काय आलं? मी भिकाऱ्या लावली जेवण. तुला काय करायचं? भिकाऱ्या लावली मी. तसं लाटी कसं जेवला तू? काय आम्हाला जेवायला घालतो माझी इज्जत काढतोय. असं नालाय तुला काय करायचं मी म्हणतो. अगं थोडस पाणी टाक पाण्याला. टाक ना पाणी. माझं वेगळं काढून ठेव नंतर पाणी टाक. तुम्हाला जेवायला नेतोय. ए अप्पा, काय तू बोलतोस त्याला? नालायक बोलतोय, भिकारी बोलतोय. मी नाही बोललो माझी बायको बोलत होती. यांना सांगत होतो काय एक करायचं. काम कर, तू जा आणि ते तिकडे तयारी करून ठेव आणि येतो पोरग्याला घेऊन. पोराच्या लग्नात पण मी असाच बोललो. वराडी जेवलंच नाही. माझा भात उरला तो घरात येऊन ठेव. मध्यस्थी लोक असं काय जिथं जिथं पैसा वाचल त्याच्याकडनं घे त्याच्याकडनं घे. बरं ते म्हणून जाऊ दे. तू गेला ते एकदा मागणं जाऊया. नाही तर जरा लेट केलास ना तर दुसऱ्याला पोरगी दाखवेल तू. एवढा जायचा बरोबर आहे पण ज्याच्यासाठी जायचंय तो आहे कुठं? अजून कुठं मेकअप बिकअप करीत. पोरांचा काय हल्ली पोरगी बघायला जायचं म्हणजे जसं काही अप्सरा बघायला आहे. थांब, त्याला आवाज मारतो. दीपेश, ए दीपेश. अरे कधी आलो बाबा कधी आलो. हा? जरा वाट लेट केलास ना तर दुसरा कोणतरी बघून जाईल. हे मग तू राहा पाठात होती. अरे अनुभव कर तो. अरे आमच्या टायमाला नुसतं समजलं ना उद्या पोरगी बघायला जायचं. हा 2 पाय टोचक्यानं उडी मारायला जायचं. हो त्यावेळी जमून जायचं. आता थोडंफार मेकअप करायला नको का? होय बुवा. अरे मेल्या मेकअपनी घात केला नाही. काही पोरीने मेकअप करून पोरांना बसवली नाही. हा अरे थरावर थर नुसतं 7 थर लावलेले आणि वरनं आंघोळी केल्या. मेकअप नाही त्याचा हाय तसाच आहे आता. बरं ते जाऊ दे मरू दे. तू लग्न ठरवायला जातोय त्याला. तू गावच्या तू आमची शान आहे. काय गावात एकच पोरगा उरलाय. अख्ख्या गावाला रोजगार देतोय. हा जर मुंबईत गेला तर आम्ही पण मिळलो आणि गाव पण मिळाला. त्यापेक्षा बघ तू काय ना तुझ्या गावात जर काय बनवलंय तू आपलं स्वर्ग निर्माण केलंय तर तिथं जाऊन सांग. त्यांना पटव व्यवस्थित. नाही तर तिथं जाऊन बोलती ना मग मी पण जातोय मुंबईत. असलं नको. तसं नाही मी तर आधीच सांगितलं यांना. हा त्यांना आधीच मला सांगितलं नाही. तेच म्हणून अरे म्हणून मी तर येतोय. नाही तर मुंबईवाला जर कोण असतं ना मी बघ घरातनं पाऊल काढलं नसतं. बरं चला लवकर. नाही तर तो त्याच्यावर विश्वास नाही माझा. तो भलत्याला दाखवून जाईल. चला चला. आमचे मित्र
नाही राहिलं नाही. मग मी दरवाजातच उभा होतो, कधी हात मारता येईल. कारण कसं आहे, मला जास्त गेलेलं चालणार नाही. होय ना. कसं आली ना पाण्याचा तुटवडा वगैरे होतो, लगेच आठवून जुळलं तर लगेच आठवून टाकू. पण आलो त्याला बोलून आलो, सगळ्या गोष्टी सांगितल्या. व्यवस्थित सगळं सांगितलं ना. मी ज्या अटी सांगितलं ते सगळं सांगितलं. सगळ्या तुमच्या अटी शिक्षण सगळं दाखवून टाकलं. ओके, मग काही टेन्शन नाही. तरी पाहुणे कधी येणार आहे? पाहुणे आज येणार आहे. अजून येणार आहे. आता मुलगीला सांगायला पाहिजे ना. मुलगी घरी आहे ना? घरी आहे म्हणजे हो, ती माझी मुलगी आहे, ती घरीच असणार. आता तुमची मुलगी तुमच्या घरात असेल नाही का माझ्या घरात असेल? काय बोलता तुम्ही? माझी मुलगी घरी म्हणजे काय? खात्री करून घ्या, घरी आहे का बाजारात गेलेले. ते पाहुणे यायच्या इथं कोलबडून पाडायचे, बाकी काय. हो ठीक आहे, ठीक आहे. बोलून बोलव पिंकी, लवकर पुढे बघू. काय झालं काय? हे बघ पिंकी, तुला आज पाहायला मुलगा येणार आहे. हो बरं का? बरं काय मुलगा येणार आहे. परवा सारखा कांदा पोहे बनवू नको. काय झालं? काय झालं म्हणजे ते आले लागते परत बैठे पाहुणे. का नाही आले परत? कांदा पोहे तेवढे पहिली लागतात. त्याच्या आतड्याची कडले ते सुचत नाही, म्हणून त्यांनी नकार दिली. पोरगीला स्वयंपाक बनवता येत नाही म्हणून. काय पण काय नाही बनवते. लाडाची मुलगी आहे माझी. लाडाची मुलगी आहे ती. मुलीच्या जातीला स्वयंपाक आलाच पाहिजे. नाही मग काय झालं? माझी लाडाची मुलगी आहे, नाही तिला स्वयंपाक बनवता. मग काय झालं? मी आता त्यांना सांगू काय? काय सांगू का म्हणजे? स्वयंपाक येत नाही म्हणून. हो असतील त्यांच्या घरी कोणतरी बनवायला. त्यांच्या घरी कोण असतं तर बऱ्याला लग्न कशाला हिला कशाला दिली बनवेल, शिकेल ती. नाही जेवण बनवायला भांडी कशाला कोण नाही, तुम्ही जाल काय? पण काय बोलताय? असं चालेल का मला सांगा? प्रत्येक माणसाला प्रत्येक काम आलं पाहिजे. शिकेल ती, थोडं शिकेल. बोलू नको, स्वयंपाक येत नाही. ठीक आहे ठीक आहे. आणि काय करू? शेव चिवडा वगैरे घेऊन मी शेजारनी लागो बघा माझं जावं आलं. हेच पाहुणे गावकर समजलं पाहिजे. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो ओळख वगैरे करून द्या की नाही? ओळख हे मुलाचे बाबा. ठीक आहे नमस्कार. हे मुलीचे बाबा. नमस्कार. त्याला बोलतात नाही काही चायपेक्षा पिछली गरज. हा मुलगा आणि हा बसलाय खुर्चीत तो तिरा येत आहे. काय बोलतो? धोंड्या मला काय तिरायत म्हणजे काय? मला भगतगिरी करायला नसतं काय? फक्त एका कुटुंबात जर तिसरा माणूस आला तो तिरायचंच नाही काय? होय तिरायत आहे. गावकर आहे. आणि ठीक आहे. बरं मी काय म्हणतो, हो ना प्रवास वगैरे कसा झाला? कशा प्रवास कसा झाला? व्यवस्थित ना? परवाच आम्हाला टेन्शनच नाही काय. काय रे म्हणजे आम्ही काही एसटी बिस्टी आलो नाही. मग आमची फोचरून घेऊन आलो आम्ही. काय पण काय सांगताय? फोचरून फॉर्च्युनर आहे ते. सांगायची मोठी हाऊस ना. म्हणजे घरी पण आहे त्यांच्याकडे. गाडी बाजूला फॉर्च्युनर बदलली, सदऱ्याची पटना लावून खाली वर. बोलायची गरज आहे का? असू दे रे. मुलीला बोलावून घ्या. हा ठीक आहे बोलू. कसं पसंतीचं झालं की मला आपलं जायला पकडली. बरोबर. तुला जायला असेल पाणी घेऊन यायला पाहिजे. व्यवस्थित बघून घे. काय झालं? ह्या मुलासोबत मी लग्न नाही करणार. मी मुला नाही. मी मुलाचा यांच्या मी यांच्या मुलात नाही. बाय मी मुला नाही आहे. मी दूर नाही. मी मुला नाही. मुला पण नाही. खुर्चीत बसलो आता. आता कसं माहिती? आता मुलगा बघायला मुलगी बघायला गेले की मुलगा कसा खुर्चीत बसतो. तिला म्हणतात खुर्चीत बसतो. मात्र झाला हल्ली पोरगा गेला का पोरगा खुर्चीत नाही, गावकर खाली रोल पडतो. पिंकी हा मुलगा आहे. हो मग पाणी. अरे हाच काय संस्कार केला वाई. मोठी माणसं इथं बसलेली आहेत, लगेच धानाला पाणी. आमचा काय इज्जत आहे का नाही?
डॉक्टर भेटला होय बा. तू आता देशील ना तर काय करशील? रकाडला नाहीस ना? रकाडलेल्या कोणाला हल्ली असं दाखव, घे पण गप राहा. माझं एकदा ठरून घे. नाही बा, ना खरं आहे. हो अप्पा, इकडे या. पुढची बोलणी घ्या की हा, बोलली. अरे काय हा पुढची बोलणी घेतोय. 5,000 घेतलं जिरून गप राहिला. त्याच्यासाठी महान म्हातारा गावात धावा. हे पोरापुरती द्यायला नको. मी विचारतो थांबा. तात्या, तुला कशाला आणले मी? अरे मी विचारतोय ना. विचार. अरे ह्यांचं पुढचं काय झालं? बाय ए बघे मला नाव माहिती नाही ना. पिंकी नावाची. हा. बाय हा पोर तुला पसंत आहे काय? मुलगा पसंत आहे. अगं बाई एवढ्या लवकर नाही ना, हल्ली एवढ्या लवकर पुरी पसंत करीत नाही. मामीला विचारता, मामाला विचारता, आत्याला विचारता, आग लागली मोडली लागली. बस तू बाय मला आवडला लगेच पसंत केलं. बाबा तुला मला पण पसंत आहे. तू नाही म्हणशील त्याला. एकदा मला दिया एकदा होऊन दे. पाराला आधी काय काहीच राहिले नाही. बोल एकदा कोण आहे? येऊ दे चला येऊ दे. बरं ठीक आहे. मुलगा पसंत आहे पण करतो काय? हो मग करतो काय समजलं पाहिजे ना आम्हाला. ए बा तू सांग. हो माझं बीएससी ऍग्रिकल्चर झालंय. स्वतःची नर्सरी आहे गावाला. ते माझ्या सोने मग काय बीएससी ऍग्रिकल्चर सांगत ना. अरे एवढा हा शिकलेला आहे काय? हो इकडे उठा जरा. उठा इकडे. आपल्याला सांगितलं मी सर्व. ना याला माहिती आहे. हो यजमानी याला माहिती आहे. याला माहिती आहे. हा आपण शिकलेला माणूस आपण शिकलेला माणूस आहे. हो परवा गावातल्या एका माणसानं सांगितलं 10वी शिकलेली पोरगी बघा. याला 5वी शिकलेले 2 बघितला. बघा तुम्ही सगळी माहिती घेतली ना त्यांची. सगळी काय सांगितलं, काय शिक्षण काय सांगितलं, काय करतो काय सांगितलं, मला काय समजलंच नाही हो. ऍग्रिकल्चर काय ते मला पण माहिती. सांगितलं नाही काय नर्सरी म्हणजे मला माहिती आहे. नर्सरी म्हणजे नर्सरी माहिती आहे. म्हणजे काय? नर्सरी म्हणजे काय? कालवाची मोठी फांदी आहे, ती तोडायची अशी बाजूला, मोठी फार घेऊन तोडायची. धारदार करायची. हा दोन बारकी रोपं घ्यायची. हा ती बते कट करायची. हा. ती अशी पिंचकायची बते. हा आणि ती फांद आहे ना त्या रोपात बांधायची. वरती थोडीशी माती लावायची आणि प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून ठेवायची. ऐंशीला फोन बांधला होते. रंगून सांगतो एवढी मोठी भाजी एवढ्या कलमाला तोडायची. 80ला फोन बांधला होते रंगून काय कलम मानतात म्हणजे ती कलमांचा अपमान केलाच माहितीये काय? कलम म्हणजे काय? एवढी फांदीनी एवढी कलमा काय आहे का नाही? हा म्हणजे समजलं मला आता. वाटेल बघित होतच ना काय? ठीक आहे मला समजलं आता. म्हणजे ती झाडांची वगैरे हा झाडं म्हणजे बारीक बारीक झाडं तयार करतो. हा, ती नर्सरी ना. रोप बारकी रोपं नाही का वाटतात. हा हा त्यांच्या बाग आहेत. हा हा या बागा सांगायचं. नर्सरी कसं समजणार मला. हा बागा सांगा होता गावठी माणूस आहे. नर्सरी कसं धमधम. बरं पुढचं बोलणं घ्या. शिक्षण झालं. पुढचं बोलणं घ्या. नर्सरी बागा सगळ्या व्यवस्थित आहे. प्रॉपर्टी वगैरे काय? वा तू सांगितलं. प्रॉपर्टी पाहिजे ना. एकूण 10 एकर जागा आहे आपली. हा गावात 2 मजली घर आहे. हा काय बाकी आमचं जे कुटुंब आहे ते एकदम सुखी आहे. हा. खाऊन पिऊन अगदी. तुमच्या मुलगीला आम्ही एकदम सुखी ठेवू. वा रे वा. अजून काय हवंय? हे ठीक आहे. मग अजून काय हवंय आपल्याला? अजून काय हवं म्हणजे मुंबईला ब्लॉक रूम वगैरे आहे की नाही? अरे देवा. मग मुंबईत रूम. हो एवढं सगळं गावाला तू मुंबईला कशा हवे? मग मुंबईला रूम पाहिजे. तात्या मुंबईत रूम कशाला? अरे कशाला म्हणजे याडा आलाय काय? अरे आम्ही सर्व राहतो इकडं. अरे याडा आहेस त्याची. अरे मुंबईत फिरून लोक काय? हा काय बोलतोस तू? अरे पोरीला तरच केवढा होतो गावाला. अरे तुझा 2 मजली घर. पोरगी वर जाणार खाली येणार वर जाणार खाली येणार. केवढ्या तरच होणार. अरे मुंबईला कसं 10 बाय जायची रूम. झोपून उठला बाथरूम मध्ये. तिथनं उडी मारला का किचन मध्ये. तिथनं उडी मारला का जेवायला बसा. तरच नाही त्याच्यामुळे मुंबईला गेलो.
नंबर बिंबर मोडत नाही का? अरे आपण ती नंबर बोलली. काय चाललं आपण तुमचं? अरे मी काय म्हणतो बसायचं होतं तर मला सांगायचं मी म्हणतो ना. नको खुर्ची मला नको. गौरीसारखं जिथे तिथे बसले माणसं घायला असं बरं ठीक आहे. हा तुमचा मुंबईला रूम नाही? ना आम्ही ह्याला सांगत होतं तरी याला अप्पा, ह्या गोष्टींचं बोलणं आपलं झालंय. मग हो अप्पा इकडे या. मी तुम्हाला 5,000 दिले तेव्हा काय सांगितलं? माझ्या अटी सांगितलं का मुंबईला रूम असेल तरच मी माझी मुलगी त्यांना सांगितलं होतं ना तुम्हाला? इकडे इकडे आवडतं दोघांनी वाढा याला. त्या दिवशी तुला मी 5,000 दिले काय पोरगी बघतो म्हणून बोलला तेव्हा मी तुला काय सांगितलं होतं? 5,000 घेतलं तेव्हा सांगितलं ना मी. सगळ्या व्यवस्थित माझ्या अटी सांगा म्हणून सांगितलं होतं ना त्यांना म्हणून. अहो आता ह्यांच्याकडे 5,000 घेतले तेव्हासाठी झाले मी आता सांगत नाही मी तसं सांगत नाही आईचं सांगत नाही त्यांचं सांगत नाही तुमचं चांगलं सांगत नाही 25,000 पाट्या बसल्यावर देतो हे कोण बोलला? कोण? हो, आणि माझ्याकडनं 15,000 परत मागणार होता तुम्ही. आता किती पैसे काशील लोकांकडनं मला अगोदर सांगितलं होतं ना त्यांना सांगायला म्हणून. कधी कधी म्हणजे हा येडा झालाय काय रे? याला नाही तो असा नाही. तो चांगला आहे. तो चांगला आहे. कधी 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 काय 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 म्हणजे अप्पा ह्या गोष्टींचं सर्व बोलणं झालं ना गप्पा लावला ना गप्पा तरी मी तुला सांगत होतो अरे अख्ख्या गावाला चुना लावला नाही ना. आता तोच बरोबर होता रे. अरे 4 पावसाला जास्त उगाच नाही काढलेत मी अख्खा गाव 40 वर्ष चालवलाय तो उगाच नाही चालवलाय. सगळ्या लोकांची नसल नस मला माहिती आहे कोण झोलर आहे कोण चांगला माणूस आहे. अरे ते ठीक आहे त्याचं असू दे त्याचं आम्हाला घेणं देणं नाही. पण तुम्हाला जर मुंबईला रूम असेल तरच मी माझी मुलगी देणार नाही तर माझी मुलगी तुम्हाला हे बघ यावर्षी नाही झालं लग्न होईल माझ्या पोरग्याचं लग्न पुढच्या वर्षी. बरोबर आहे. पण यांची जर हीच हट्टा आज जर हट्टा असेल तर मला पण यांच्या पोरगीबरोबर माझ्या पोराचं लग्न नाही काय देणार मी माझी मुलगी. हे पिंकी तू घाबरू नकोस. आपली मुलीची बाजू आहे आपण घाबरायचं नाही. हा हा हा? हो ना तुम्ही हे लागात बोलला का तुमची मुलीची बाजू आहे घाबरू नका तुम्ही. हा? तुला पोरगी आता 25 वर्ष झाले अजून 30 वर्षाची पण घाबरू नका तुम्ही. नाही, घाबरायचं नाही. आपली मुलीची बाजू आहे 30 वर्ष झाली पुढे 35 वर्षाची होय घाबरायचं नाही. आपली मुलगीची बाजू आहे. मुलगी 40 वर्षाची झाली घाबरायचं नाही. 60 वर्षाची झाली नेमून सोडू खाली घाबरायचं नाही. बाजू कमी नाही करायची. हे बघा मी कशासाठी करतो माहितीये काय? अहो माझ्या मुलीचं सुख मला बघायचंय. होय होय होय. मग मुलीचं लोक तिकडं रूम मध्येच आहे का गावाला नाही गावाला बंगल्यात सुख नाही वाटतं लोकांची तुम्ही गेलो सुख सुखी बघा बघायची माझ्या मुलगीला जीवनात सुखी बघायची आहे. होय 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 का सुखी बघायची अरे सुख कशाला ते माहिती आहे का तुम्हाला आई बापाला उगाच आपलं कोणते नेंदळाला मुंबईला सुख म्हणजे काय आहे काय सुख म्हणजे? अरे आपली मुलगी श्रीमंताच्या बंगल्यात राहू दे नाही तर गरीबाच्या झोपडीत राहू दे तिच्या डोळ्यातून कधी अश्रू येणार नाही हे जेव्हा ज्या दिवशी आई बाप जातील हे खरं सुख आहे. सुख शोधणार बरं श्रीमंताच्या घरात दिलेला पोरी बघा जाऊन ठसा रडतायत बिचारा सांगू पण शकत नाही आणि ऐकू पण शकत नाही. त्यांची एवढी होता बरं सांगावं श्रीमंताच्या घरात दे लाज वाटते आणि कुणाला नाही सांगा तर झुरून मारतायत. अरे सुख कशात आहे प्रेमानं माणसानं प्रेमाला जिंकलं पाहिजे तरच माणूस सुखाचा लागेल ना. तुमचं बाजू राहू द्या ए बाय इकडे तुला काय नाव आहे पिंकी ढंकी काय ऐकू मला माहिती आहे पण तू मला सांग ह तुला आवडतंय का हो पसंत आहे काय? अजिबात नाही बाबा जरा विचार करा तुम्ही. मग तो आपल्याच गावी राहून 10 लोकांना पगार देतोय. हा मग तो झाडावर इतकं प्रेम करतोय तर मला किती सुखात ठेवेल. बापसाला सांग जरा बापसाला सांग माझा डोकं फिरवला नाही मी दुसऱ्या गावात नाही म्हणून मी नाही ह्याच्या बघतो गावकर आणि चुकलं थोडंसं चुकलं. अरे तुझं थोडं नाही चुकलं तुझं नाही चुकलंय तुझं हे लोक घेऊन बसलायत ना रूम त्याला कधी लग्न करणार हा? पण ठीक आहे. अरे तुम्ही मला समजत नाही तुम्ही आई बापू जाव का त्यांचं वैरी आव मी लो अजून लग्न केलं नाही ती. अरे ठीक आहे माझं चुकलं मी माफी मागतो तुमची. माफी मागत पण मी काय म्हणतो त्या मुलगाला समजून सांगाल ना मी माझी मुलगी द्यायला तयार आहे. होय ना हे डोक्यातनं फॅड काढून टाकायला हो काढून टाकेल. आणि ह्या मध्यस्थी लोकांना ना पहिलं सोडायला पाहिजे.
व आपली पोटा भरण्यासाठी दुसऱ्याला उगाच व दानीत देतात. मला म्हणायचं आहे एखाद्या माणसाचं तुम्हाला भलंच करायचं आहे ना, मी म्हणतो त्याच्याकडनं लग्न झाल्यावर 20,000 घ्या, 25,000 घ्या, पण लग्नाच्या आधी लोकांना पैसे घेऊन फसू नका, असं माझं तरी मत आहे. आणि असं कोण दिसतील त्यांना तिथं सोडायला सुरुवात करा, तेव्हा आमचा कोकण सुधरेल. नंतर ही आहे ना कीड लागलेलीच आहे. आता कोकणाला लागली आहे लोकांना, काही दिवसांनी साप पोखरी. आमच्या कोकणात कोण राहिला नाही. अहो लहान पोर म्हटलं ना तर उगलाया वाडी म्हणजे औषधाला कोण म्हटलं ना काय उगलाय दे जरा तर नाही आहे. हा बघा मी लगेच असतो त्यांना सांगतो तुमची तयारी आहे ना, नाहीतर ते आता रागाच्या भरात तिने काहीतरी वेगळा निर्णय घेतली. लोकांना आता काही राहिलेच नाही, नुसतं ताडके पण लगेच निर्णय. मी जातो लगेच. चल तुमच्या काय म्हणते बाबा? तुला एक गोष्ट सांगू का रे? आपण एक काम करू, पण माझं ऐकशील ना? एक जमिनीचा तुकडा विकतो, ऐकून घे. काय माहितीये, आज 4 वर्ष आहे ना तुझ्यासाठी मुलगी शोधतो. फक्त एका कारणासाठी आहे ना तुला मुलगी विचारतात का? तर तू गावी आहेस, तुझ्या शिक्षणाला काय महत्व नाही, तुझ्या पैशाला गावी असून काय महत्व नाही. पण आज आहे ना तू फक्त गावी आहेस म्हणून ह्या कारणासाठी आहे ना मुली देत नाहीत किंवा नाकारतायत. आपण एक काम करूया, एक जमिनीचा तुकडा विकतो आणि तुला एक चांगल्या पगाराची नोकरी लावतो. काय म्हणते तुम्ही बाबा? अहो तुम्हीच आता म्हणणार आहात ना या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी होईल. अरे हो रे, हे रागाच्या भरात बोललो मी. पण काय माहितीये, तू जर मुंबईला गेलास ना तर नक्की तुझं लग्न होईल. भले बघ, भले तिथं पगार कमी असू दे, एक मस्तपैकी 1 BHK रूम घेऊन देतो तुला. ते काही नाही, मी काही म्हणाला तरी मी तिकडे जाणार नाही. हो बाबा, या गावातून मी माझी ओळख निर्माण केली आहे. हो या मातीशी माझी नाळ जुळली आहे. हो ज्या बापानं आता ते बोट धरून चालायला शिकवलं ना, त्या बापाचा पाठीचा कणा म्हणून मला उभं राहायचंय. हो मी म्हणता त्या शहरात जा, ते काही नाही, मी काही जाणार नाही. हो दापोली सारख्या शहरांमध्ये मोठमोठे बाळासाहेब सावंत सारखे कृषी विद्यापीठ उभारले जातात आणि आम्ही इथे शेतकरी म्हणून आम्हाला कोण मुलगी देईना. हो ही कुठली परिस्थिती निर्माण झाली आपल्यावर? हो सध्याची परिस्थिती अशी निर्माण झाली आहे ना की एखाद्या गावामध्ये जर 20 घरं असतील ना तर त्या घरांमध्ये फक्त 10च माणसं दिसतात आणि ती फक्त वयोवृद्ध. अहो आता जर असं चालू झालं ना तर ही गावं फक्त वृद्धाश्रमात दिसतील. अहो बाबा, वेळ अशी आली आहे ना, आतापर्यंत फक्त शेतच ओसाड दिसत होती, पण ह्या पुढे आपली गावं सुद्धा ओसाड दिसतील. अहो सगळेच जण जर असे शहरात राहायला लागले ना तर हे गाव सुद्धा सरती शेवटी एवढंच म्हणेल, खेळत होती पाखरे कुशाल गावाच्या कुशीत, खेळत होती पाखरे कुशाल गावाच्या कुशीत, रोज किलबिलाट असायचा गावाबाहेरच्या त्या विशीत, रोज किलबिलाट असायचा गावाबाहेरच्या त्या विशीत. प्रत्येक घरी पाखरांचा आनंदाचा चिवचिवाट होता, प्रत्येक घरी पाखरांचा आनंदाचा चिवचिवाट होता. कुशीत पाखरांना पाहून गाव माझा हसत होता, गाव माझा हसत होता. अरे म्हणूनच आहे ना मला तुझा अभिमान आहे. खरं तर ना संयम नावाची गोष्ट तुझ्यात आहे म्हणून तू आज गावात टिकून राहिला. तुझं पण मन मला कळतंय. अरे प्रत्येक बापालाच वाटणार ना, कुणाला वाटेल आपल्या मुलाचं भलं होऊ दे नको? कुठल्या बापाला असं वाटेल? नाही वाटणार. हो शेवटी बाप हा निर्णय घेणारच, पण आपल्याला कुठेतरी संयम ठेवायला पाहिजे हो गोष्टीचा. अरे आपल्या इकडच्या सोन्यासारख्या जागा विकून आम्ही तिकडे 10 बाय 10 रूम घेतो. अरे त्या जर एकरामध्ये आपण जर शेती केली, चांगलं काय उत्पादन घेतलं तर आपलंच भलं होणार आहे ना. पण हे आमच्या लोकांना कळत नाही हो. आणि ही लागलेली कीड आहे आम्हाला. म्हणजे आमच्या गावात बघितलं ना तर आज मुलं शिल्लक राहिले तो. म्हणजे आमच्या गावात विकास झाला पण मुलं गावात शिल्लक राहिली नाही. विकास म्हणजे काय झाला हो? अरे कोणतरी आमचा दादा मामा येतो, आमच्या खिशात 500,000 टाकतो आणि आम्ही लगेच विकल्या जातो. पण कधी आम्ही ते येणाऱ्याला विचारलं का? अरे बाबा आमच्या गावात रस्ता आला, आमच्या गावात लाईट आल्या, आमच्या गावात पाणी आलं, पण आमच्या गावात रोजगार कधी येणार? अरे आमच्या गावात रोजगार नाही म्हणून आमची तरुण पिढी तिकडे मुंबईला जाते, पुण्याला जाते. आणि काय त्या रस्त्याचा उपयोग आहे सांगा मला तुम्ही? काय त्या रस्त्याचा उपयोग आहे? म्हणून रोजगार आणायला शिका.
आणि ही फक्त आपली गुलामगिरी आहे हो. अरे 1000 रुपये दिले की आमची पोरं तिकडून मतदान करायला गावात येतात 1000 रुपयासाठी. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले, अरे एक वेळ लढला नाही तरी चालेल पण विकल्या जाऊ. ज्या दिवशी विकल्या जाशील त्या दिवशी गुलाम म्हणूनच जगशील. कारण आमच्याकडे संयम उरला नाही हो. आमच्या डोक्यात कुणीतरी भरवलं ना, नाही नाही तुझ्या मुलग्याला मुलगी भेटणार नाही, तुझा मुलगा मुंबईला जाऊ दे, की आम्ही आमचा कसलाच विचार करत नाही, डायरेक्ट जाऊ दे मुंबईला. संयम हा विषयच राहिलेला आहे आमच्याकडे. अरे संयम काय असतो? ज्ञानेश्वर माऊलींना विचारा संयम काय असतो. अरे ज्या माऊलींना इंद्रायणी जाण्यापासून लहानपणी रोखलं, त्याच माऊलीने वयाच्या 16व्या वर्षी अगाध ज्ञान असणारे ज्ञानेश्वर तुम्हा आम्हाला दिली हो. याला म्हणतात संयम. आणि ज्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीने समाधी घेतली त्या दिवशी जी लोक होती तीच लोक डोळ्यातून अश्रू काढत होती. याला म्हणतात संयम. अरे तुकाराम महाराजांचे अभंग बुडवले पण त्यांचं अस्तित्व नाही बुडवलं. म्हणून आज ही कीर्तनात संत तुकारामांचे अभंग गायले जातात. याला कारण त्यांचा संयम आणि स्वाभिमान. स्वाभिमान तर आम्ही विकूनच टाकलाय हो. माझं तर मत आहे स्वाभिमान आम्ही विकलाय. पैशासाठी आम्ही घाण राहतो दुसऱ्याकडे. अरे स्वाभिमान काय आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. पुष्पा नावाचा पिक्चर 2 वर्षापूर्वी येऊन गेला, त्यातला डायलॉग फेमस झाला, मैं झुकूंगा नाही साला. तो पुष्पा तुमचा किती आदर्श आहे मला माहित नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत 40 दिवस त्या राजाने हाल सहन केले. आणि नाना तऱ्हेचे अत्याचार केले. जखमीवर मीठ सोडलं, नख काढली. अरे डोळ्यातील बुबुळ काढून या धरणी मातेला ज्या राजाने रक्ताचा अभिषेक केला आणि त्या मगरूर सैताना उभा राहून आमचा राजा बोलला, मैं झुकूंगा नाही साला. तो छत्रपतीचा शेर संभाजी राजे आपल्या प्रत्येक तरुणाचा आदर्श असला. एक वेळ तो पुष्पा नाही बघितला तरी चालेल पण छावा जरूर जाऊन बघा, कारण आमचा राजा आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवतो. मला सगळ्या तरुण मित्रांना विनंती करायची आहे की बाबांनो आपला संयम सोडू नका आणि स्वाभिमानचा मुळीच विकू नका. आणि ज्या दिवशी स्वाभिमान विकायला लागाल त्या दिवशी आपली पुढची पिढी गुलाम म्हणूनच जगेल. आज ही अवस्था आपल्या का मुलांवर आली या गोष्टीचा थोडा आपण विचार करा. कारण आमच्या पिढीनं ही गुलामगिरी स्वीकारली म्हणून आमची तरुण पिढी आज बर्बाद झाली. माझी सगळ्या आईबापांना विनंती आहे की बाबांनो आपल्या मुला मुलींचं लग्न वेळेत लावा, नका तास करू. अरे एखाद्या मुलाचं 40 वर्षात लग्न केल्यानंतर 42-43 मध्ये त्याला मूल होईल आणि ते मूल जेव्हा मोठं होईल त्याला समजायला लागेल तोपर्यंत बाप सरणावर असेल. ही भयानक परिस्थिती आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून मला सगळ्यांना नम्रतेची विनंती करायची की बाबांनो हा 8 तास सोडा आणि आपल्या तरुण पिढीला जगवा. एवढंच शेवटी सांगेल की आपल्या तरुण पिढीला गावात राहू दे आणि गावात आपला उत्कर्ष करा आणि गावाचं समाधान करा. धन्यवाद.